शिराळ्याची ऐतिहासिक आणि पारंपरिक नागपंचमी यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। लोकनियुक्त नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या उत्सवाचं नियोजन करण्यात आलं होतं। शिराळ्याची परंपरा, संस्कृती आणि लोककला जपत नागरिकांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली। नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी शहरात ठिकठिकाणी कमानी उभारल्या जातात, मात्र यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी यंदा कमानी न उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे शहरातील वाहतूक ही सुरळीत राहिली। शिराळ्याची नागपंचमी म्हटलं की त्याला मोठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे। ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी नागपंचमीचा इतिहास आणि शिराळ्याची संस्कृती सांगणारी नाटकं सादर करण्यात आली। त्याचबरोबर शेतकरी नृत्य, जोगवा नृत्य अशा पारंपरिक लोककलांनीही उपस्थितांची दाद मिळवली। यंदाच्या नागपंचमीचं खास वैशिष्ट्य म्हणजे डॉल्बीला फाटा देत पारंपरिक ढोलताशांना दिलेली पसंती। अंबाबाईच्या पालखी मिरवणुकीत ढोलताशांचा गजर झाला आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं। नागपूजनासाठी आलेले खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख आणि गौरव नायकवडी यांचंही ढोलताशांच्या सलामीने स्वागत करण्यात आलं। शिराळ्याच्या पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या या उत्सवाचं उपस्थित मान्यवरांनीही कौतुक केलं। दुपारच्या सत्रात गणेश नृत्य, गोंधळ आणि विविध लोककलांचे कार्यक्रम झाले। त्यामुळे यंदाची नागपंचमी फक्त धार्मिक उत्सव न राहता शिराळ्याची लोककला, संस्कृती आणि परंपरा जपणारा उत्सव ठरले। आधुनिकतेची कास धरताना आपल्या मातीशी आणि परंपरेशी नाळ जोडून ठेवण्याचा संदेश यंदाच्या नागपंचमीमधून देण्यात आला। शिराळ्याची संस्कृती जपण्यासाठी घेण्यात आलेल्या या पुढाकाराचं नागरिकांकडून कौतुक होत आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।